एनएस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बीएडचं आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहे. आपण वाट बघत होतो विद्यार्थी मित्रांनो की आपलं वेळापत्रक बीएडचं कधी येईल, आपलं ऑप्शन फॉर्म कधी फिलिंग करता येणार आहे, त्याच्या संदर्भातील वेळापत्रक हे आलेलं आहे आणि ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. 56 ते 60,000 पेक्षा जास्त जागा त्या आपल्यासाठी रिक्त आहेत. तेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. तर याच्यापैकी आपल्याला जर चांगले गुण असेल तर नक्कीच तुमचं सिलेक्शन होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नेमका हा वेळापत्रक काय आहे, कोणती डेट, कोणत्या डेटला तुमचं फॉर्म फिलिंग करायचं आहे, नंतर कोणत्या डेटला तुमचं कॉलेज तुम्हाला अलॉट होणार आहे, ऍडमिशन कधीपर्यंत करायची आहे आणि पोर्टलवरती जागा किती शिल्लक राहणार आहेत, या संदर्भात संपूर्ण वेळापत्रक मी दिलेलं आहे. बघा या साईडवरती वेळापत्रक. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा CET सेलच्या माध्यमातून आपण CET सेलवरती आपण गेलेलो आहे. या CET सेलवरती आपल्याला ॲडमिशन शेड्यूल जे आहे, ॲडमिशन शेड्यूलमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसणारं ॲडमिशन शेड्यूल आलेलं आहे. ॲडमिशन शेड्यूलमध्ये कॅपराऊंड रजिस्ट्रेशन आपण या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या आधीच केलेल्या आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हे जे का रजिस्ट्रेशन पहा, नंतर कॅप रजिस्ट्रेशन आपल्याला दिसत आहे. नंतर आपल्या तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहे. नंतर तुमची मेरिट लिस्टसुद्धा लागलेली आहे. आणि महत्त्वाचा जो विषय जो आपल्या आलेला आहे तो म्हणजे 7वा विषय जो आहे तो म्हणजे कोणता, तर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग राऊंड 1 आणि राऊंड 2. म्हणजे पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड या दोन्ही राऊंडचे जे काही डेट आहेत त्या डेट या ठिकाणी आलेल्या आहे. मग पहिला राऊंड जो आहे तो पहिला राऊंड काय, तर पहिला राऊंड 29/8 म्हणजे 29/8 उद्या परवापासनं विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे, तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म, कॉलेज ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. तुम्हाला मेथड टाकता येणार आहे. आणि हे किती दिवस असणार आहे, 29, 30, 31 आणि 1 हे 4 दिवस आपल्यासाठी वेळ मिळणार आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी. नंतर अलोकेशन ऑफ फर्स्ट राऊंड, पहिलं कॉलेजचं अलोकेशन म्हणजे कॉलेज तुम्हाला कोणते कॉलेज लागलेलं आहे तर हे तुम्हाला कधी बघता येणार आहे, तर तुम्हाला कॉलेज कधी लागलेलं हे तुम्हाला बघता येणार आहे 5 वाजता 4 तारखेला, म्हणजे 4 सप्टेंबर. तुम्हाला 4 सप्टेंबरला 5 वाजता तुमची कॉलेज कोणतं तुम्हाला कॉलेज मिळालं पहिल्या राऊंडमध्ये हे तुम्हाला बघता येणार आहे. नंतर कॅन्डिडेट रिपोर्ट्स अलोकेटेड कॉलेज अँड सीक ॲडमिशन राऊंड, पहिल्या राऊंडच्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे मग त्यांना ॲडमिशन कधीपर्यंत करायची आहे, तर ॲडमिशन तुम्हाला करायची आहे 7 तारखेपासून. 7 तारखेला तुम्ही 7 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत म्हणजे 7, 8 आणि 9 आणि 10 हे 4 दिवस तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशन करता येणार आहे. कोणत्या कॉलेजला, तुमच्या त्या BEd कॉलेजला ज्या ठिकाणी तुमचं पहिल्या कॅप राऊंडमध्ये काय लागलेलं आहे, रिझल्ट लागलेला आहे, तुमच्या कॅप राऊंडमध्ये तुमचं पहिलं कॉलेज लागलेलं आहे. आणि नंतर कॉलेज अपलोडेड ॲडमिटेड कॅन्डिडेट पोर्टल, मग कॉलेज काय करेल की ज्या ज्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, ज्यांना कॉलेज लागलेलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन ते ॲडमिशन करतील. आणि ॲडमिशन केल्यानंतर कॉलेज काय करेल, पोर्टलला टाकेल की आमच्या कॉलेजमध्ये 20 ॲडमिशन झाले आहे किंवा 30 ॲडमिशन झाले आहे किंवा 10 ॲडमिशन झालेलं आहे. आणि रिक्त जागा ज्या आहेत त्या रिक्त जागा कॉलेज त्या ठिकाणी पब्लिश करेल. तर ते किती तारखेला, 11 तारखेला, म्हणजे 10 तारखेपर्यंत लास्ट डेट असणार आहे. 11 तारखेला तुम्हाला दिसेल की कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत टोटल. अशा पद्धतीनं हा पहिला राऊंड विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर पूर्ण होणार आहे. याचं नोटिफिकेशन जे आहे, याचं वेळापत्रक या पद्धतीनं आलेलं आहे. कारण कालपर्यंत मी व्हिडिओ बनवलेला होता की वेळापत्रक कधी येणार आहे, कारण MEdचं वेळापत्रक आलं म्हणजे आपलंसुद्धा वेळापत्रक BEdचं येणार होतं. आणि याच पद्धतीने CET सेलवरती आपल्याला काय दिसतं आहे, तर आपल्याला हे वेळापत्रक आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे, जे 29 तारखेपर्यंत 1 तारखेपर्यंत 29 पासून तुम्हाला सर्वांना काय करतं आहे, फॉर्म फिलअप करायचं आहे. अशाच पद्धतीनं हा पहिला राऊंड असणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा राऊंडची सुद्धा अपडेट आपण कायमस्वरूपी देतो आहे. ॲडमिशन तुमची जशी होणार आहे तशीच ॲडमिशन नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲडमिशन झाल्यानंतर ॲडमिशन जर कॉलेजवाले SC ST विद्यार्थी असेल त्यांना काय 100% स्कॉलरशिप आहे. लक्षात ठेवायचं आहे, 100% स्कॉलरशिप कोणाला आहे, SC आणि ST विद्यार्थ्यांना. SC आणि ST विद्यार्थ्यांना यांनी कॉलेजला कोणतेही 35,000 40,000 फीस भरायची नाही. हे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे. त्या संदर्भातील परिपत्रक मी तुम्हाला पाठवतो आहे आपल्या ग्रुपला. अधिक माहितीसाठी जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या लिंकवरती जॉईन व्हा. माझ्याशी व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधा. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुमची फीज 35,000 ते 40,000 रुपये वाचणार आहे. आणि याच माध्यमातून नंतर हॉस्टेलला कसे फॉर्म भरायचे, आधार योजना आहे, स्वाधार योजना आहे, स्वयं योजना आहे, याला फॉर्म कसे भरायचे, मोफत राहण्याची सुविधा कशी होईल, पुण्यात असेल, नागपूरमध्ये असेल, कोल्हापुरात असेल, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये तुम्हाला राहण्याची संधी ही उपलब्ध असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो यासाठी आपण हे अपडेट देतो आहे. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच पद्धतीनं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आपलं काय पुढचं एज्युकेशन घेऊ शकता.